हरिः ओम् श्रीहरिगुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेषु अभिज्ञः स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृषां यदा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालचे दिसाक विदुरानं सांगिल्ले उपदेश ऐकून धृतराष्ट्रो गांधारी आणि तिगेल वटो कुंती चमकली म्हूण सांगून मेळटा आमकां भागवतांतू. पुराय जन तांणी यात्रे चमकलीची हिमालयादी कಡೆ बद्रिकाश्रमादी कಡೆ चमकलीची म्हूण सांगून कालच्या दिसान जाला. हांगा युधिष्ठीर कसत करता हे रात्री तांणी चमकल्यांची सकाळीची युधिष्ठिरान उठान तागेले दैनंदिन काम पुरे करचे. कसं करतो तो म्हण अजात शत्रुः कृतमैत्रो हुताग्निः विप्रान्नत्वा तिलगो भूमिरुक्मैः गृहं प्रविष्टो गुरुवंदनाय न चापश्यत पितरौ सौबलीं च. हांगा अजातशत्रू जावन आशिल्लो युधिष्ठिरू अजातशत्रू म्हणटाच युधिष्ठिरू कसल्याक म्हळ्यार भारी दया गुणाचो क्षमा गुणाचो धर्मबुद्धीचो म्हणटना तागेल वयर जाय म्हणून कोणेय कसले तागेल वयर कोणाकय वायट मन आसना, कोणाकय कुहक बुद्धी आसना, कोणाकय तागेल वयरी मत्सर आसना. ही ताका म्हळ्यार तो कोणाले सुदिना, तागेले इतलें आसता तागेले निमते कोणाकय कसले तोंद ना. तशें जावन तो अजातशत्रू म्हणून घेता म्हूण सांगून तशी युधिष्ठिरू सकाळीच उठून संध्यावंदन तागेले अग्निहोत्रादी नित्यकर्म कोरून ब्राह्मणांक नमस्कार करून तांकां तिळू गोवू भुंयी स्वर्ण ह्या पुरे ताण नित्य दान करोस. मागीर मालगड्यांक वंदन करच्याक ताणें अरमनेक वचचें. थंय ताका धृतराष्ट्र विदुर गांधारी कोणेय मेळनाचे. नित्याची तागेले राजकार्य करच्या वच्चे पयलीं फुडें ताणें मालगड्यांगेलें दर्शन घेवचें आसा. ताका ते दीस कोणालेय मालगड्यांगेलें दर्शन जायना. थंय ताका भारी बेजार जातकय खंय चमकलीची मेगेले म्हांतू मेगेले बाप्पा मेगेले आवसू तशीची म्हांव सकट खंय चमकलीची म्हूण सांगून तागेले मनान तो भारी दुख्ख जाता. तो कसो करचें म्हूण सांगून कोण खंय चमकली हान्नी कसो जाल्लें हांकां म्हूण सांगून तो ताकडे हेकडे पळयतना ताका थंय संजय दिसता. संजय तो तागे लागीं निमगी तातानी सुत पुत्र म्हणटात ताका संजयाक. तागेल्याक तो केन्नाय ते संजयान गावलगण म्हूण म्हणलें एक सुताल पूत तो ताणें केन्नाय धृतराष्ट्राल वटू वचूचें. तसले संजया लागीं तो युधिष्ठीर निमगिता हे संजया मेगेले मांतू म्हाव पुरे खंय चमकले प्राय जाला तांकां. ताजेर मांतू दोळ दिसना जातयेंदू मामेन दोळ्याक पट्टी बांदून घेतला. तसले जन तांणी खंय चमकलीची पुत्रशोकान भारी दुख्ख भोगत आशिल्ली तांणी. तसली ती गांधार खंय चमकली. ताजे नंतर आमकां सानपणेर दुखून चंदकून पळयलेलो तसलो आमगेलो बापुली विदुरू तो खंय चमकलो आमकां सोणू. आमगेले मंताक तांगेले पुत्राले बंधुले मरणा निमती मस्त दुख्ख जालेलें. तांणी खंय मेगेल वैरीची चूक लेकून म्हाका सोण चमकलीच की तांगेले चेडूवाल राज्य मेगेल निमती ताणें राज्य कळवुका जालें तशीच चेडवां कळवुका जालें म्हणून तांगेले मनान तस हें पांडवाल निमती मेगेल चेडवांक वायट जालां म्हूण सांगून मेगेल मावेलो निमंताल मनान तशें जावन तांणी मेगेल वयर कसलें दुख्ख येवन तांणी हें गांव सोण चमकलीच कसो जाल्लें म्हूण म्हणलेलें. तागेले मनान तेता तो भारी दुख्ख करतकय कसलें
आपी मय्य कृतप्रज्ञे हतबंधू सभार्यया मिगिल जव अशी जल्वे म्हूण सांगून भारी एक नमने तक्का बेजार जाता तो इत्याक धर्मराय निमगिता तन्नी नांची म्हूण तोच संजयाला सांग पडे पितृयो परते पांडव सर्वान्न सुहृद शिशून अरक्षतां व्यसनतः पितृव्यौ क्व गता विव म्हळ्यार आमगेल्या अन्नानं मरण जाल्ले नंतर हे आमकां चेडूं म्हूण जावन आशिल्ली संवसारान आमकां पोशिल्लें आमगेलें मानतान सर्व आमगेले कश्टा दुखून आपता दुखून हे धर्मरायाल हूड बुद्धी त्या मानताक हांनी पांडवांनी सानासतना दुखून धृतराष्ट्रा हांगेल काही मोग ना मिगेल पुत्रांक तांणी एक विरोधी जन जेव्हा मिगेल पुत्रांक तांणी ते पांडवांगेल चांगूण पडून सकड जनान होगळशितना मिगेल पुत्रांक एक बोट दाखोवच खातीर हांनी येयल्यांची हांगेल निमती जावन मिगेल पुत्र वायट म्हूण सांगून सगळे जगत्याच्या तरसाची असल पुरे भावना ते धृतराष्ट्रान म्हण आशिल्ले जाल्यार कसल तांगेल तांगेल मन की तशी तांगेल भावना आसता म्हूण सांगून जाल्यार हांगा धर्मरायाक मात्र मानतो माव म्हळ्यार मस्त मोगू तशें जावन तो तांकां भारी एक गौरव दिवन सांगता आमकां सानस्तान दुखून तांणी चंदुकोन पोशिला आनंदातील चेडूं मम्मी म्हूण सांगून तशें हांगा पितृव्यव म्हळ्यार गांधारीक आनी धृतराष्ट्राक दोग जाणांक तो निमगीत रस म्हणलें वयर त्या वेळार सुतपुराणीक सांगताच की शौनकाले की संजयो धृतराष्ट्र म्हाका पळोवच्या मेळ्ळी म्हूण सांगून दुख्खान भरला हांव उठान येताना हांगा धृतराष्ट्रान नाची म्हूण म्हळें दुख्ख संजयाकय आसता तो युधिष्ठिराक कसल उत्तर दिवच्या म्हूण सांगून लेखून सल्पूड आलोचन करता दोळे दुखून उदा देंवतरस जाल्यार तो संजयो युधिष्ठिराले सांगता संजय उवाच नाहं वेद व्यवसितं पित्रोर्वकुलनन्दन गांधार्या वा महाबाहो मुषितोऽस्मि महात्मभिः आवई राया म्हाकाय वंचन जाल्ला हांगा इताक म्हळ्यार तुगेले आन अम्मा धृतराष्ट्र कुंती गांधारी तुगेले मान तुगेलो धृतराष्ट्र माव आशिल्ली गांधारी तुगेलो अम्मा कुंती हांणी पुरे खंय चमकल्याच म्हूण म्हाकाय कळ्ळें इता म्हळ्यार तांणी म्हाकाय वंचना केला म्हूण म्हगेल्या मना येता म्हाका एक उतर तांणी सांगू येत आशिल्लें आमी अमके कडेन मत्ताचें म्हणून हांवय वचना आशिल्लें तांगेल वटू म्हाका इताक सांगना अशी चमकली की हांणी म्हणून मुशितोस्मी ती प्रलाप हांवय तांगेल निमती वंचीत गेलो म्हाकाय तांणी फटिंगपण केल्लें म्हाका सांगनी तांणी म्हूण म्हणलेलें अर्थारी संजयो दुख्खान उलयतरस तशीच संजयो सांगतकय युधिष्ठीर तेच भितर थंय नारद आनी तुंबूर दोग जणी थंय येवन पावताची त्या वेळाक संजय धृतराष्ट्राल विशयो म्हाका कसले गोतना म्हूण सांगून धर्मरायाले सांगतरस धर्मरायानी संजय दोग जणी दुख्खीत जावन केदना आमकां पळोवच्या मेळटाची खंय चमकल्यांची म्हूण म्हणलेली चिंत करतरसतना थंयक नारद महर्षी तुंबरांगेल उठो थंय पावलींची त्या वेळा युधिष्ठीर नारदाले सांगतकय नाहं वेदगतिं पित्रोर भगवन् क्व गता वितः अंबावाहत पुत्रार्था क्व गता च तपस्विनी मिगेल मान तू मिगेल बापुल्यो आनी खंय चमकल्याची कसले इत्ते आमकां तांगेल समाचार कसले मेळ्ळी मात्र न्ही तांगेल वटू ती पुत्रशोकान भारी दुखीत जलील तशिल्ली तसली गांधारी चमकले तिगेल अवस्थ कस की म्हाका ते तांगेल कसले समाचार मेळना नशी मस्त दुःख जातरस हे महात्मानो व्हड समुद्रांत बुड्डू वत जातना कसले आमकां दिक्कूच ना आनी आमी मरचेच म्हूण लेखतना एक नाविकान थंय एक नावे म्हळ्यार एक दोणी जेवो घेवन आयल्यार आमगे कशी जीव येयल्या वरी जातकी तशीची तुक्क पळोवन आतां म्हाका जिवांत एक जीव येयला वरी जाला तशें जावन तूं म्हाका आमगेल आनू म्हळ्यार आन म्हळ्यार अन्नाल समान जावन आशिल्लो धृतराष्ट्राक ताण म्हणचे अंत भितर भागवतान तो आनम म्हणून म्हणटा तो धृतराष्ट्र आनी गांधारीक तशी तो सांगतरस मिगेल मानतू म्हाव आनी मिगेल बापुली जावन आशिल्ली विदूर खंय चमकल्यांची कसले इत्ते म्हूण सांगून तुका कळटवे नारदा म्हूण सांगून तो निमगिता त्या वेळाक धर्मरायाक नारद सांगता धर्मराया तूं कसले दुख्ख करूंक ना खंयचे विशयांत तूं कसले दुख्ख करूंक ना ह्या इत्याक म्हूण म्हळ्यार सगळे जगत्य ईश्वराल अधीन जावन समस्त लोकची 14 लोकची परमात्माले निर्णयारीची चलतर असता लोकपाल म्हणून घेतील देवती पुरे त्या परमात्माला अधीन जावन तागेले आज्ञे प्रकार ते तांणी हे जगतचे चलायसिताचे तांणी
तोची परमात्मुची सर्व जीवादींक तांक तांगेल कर्माक अनुगुण जावन तांकां संयोग वियोग करता. म्हळ्यार अशी पत्नी पुत्र बंधू बांधव इश्ट मित्र अशी पुराय करून तो तांक तांगेले प्रारब्ध कर्मा अनुसार जावन कोणाल ಒಟ್ಟು कोणाक फ्रेंडशिप कोरका म्हळ्यार प्रीती कोरका कोणाक कोणाल निमती द्वेष जाता ह्या पुराय निर्णय ह्या परमात्मालेची. तशीच आम्ही कशी म्हळ्यार तो सांगता यथा घावो नसी प्रोता हा स्तंत्याबद्धा स्वधामभिः वाक्तंत्याम नामभिः बद्धा वहंती बलिमीशितुः. कशी त्या बसव म्हणटा पळय वृषभ म्हणटा तांकां मस्त तांकां गाद्दो कशीतननी तन्नी ಸ್ವಲ್ಪ ಹಂಡುನಜ್ಜ ಜವೋ ತಂಕ ಸ್ವಲ್ಪ अहंकार इल्यार तन्नी गाद्दू कशीन अशी राबताची मळकतीर तांगेल नांका एक दार घालताची आनी ते दार गळे आशिल्ले मेन दाराक तांणी जोडसून सोडताची. केदना ते बसव थंय गाद्दू कसूचे आयकना की त्या वेळार तागेल्या गळ्याचे दार ಸ್ವಲ್ಪ तांडिल्यार पुरो यजमानान तो नांका दारूय तांडिल्यावर जावन त्या बसवाक मस्त दुखता पळय त्या वेळार बसव त्या दुख्खीक भिवन तो कशी तो यजमानू चलायसिता तशी तो चलता. तशीच परमात्मान आमकां तशीच एक बंधनान तो घाल्ला. तशें जावन परमात्मा कशी आमकां खेळयसिता जेव कशी चलयसिता तशी आमी चोलका जाता. तशी आडिसू वातन नीनु आडव जीवियू नानु म्हूण म्हळी खेळयतलो तूच परमात्मा तू खेळयल तशी आमी खेळचे म्हूण म्हणलेलीक मनशाल मनान तो आसुका. तशी मनीशू सर्व पाश म्हळ्यार बंध पाश मोह म्हळ्यार पुराय तंतून बांदून बंधना पडता आनी परमात्माले आज्ञे म्हणकेची म्हळ्यार निर्णया म्हणकेची तो चलता. तशी ह्या लोकांत देव म्हणून एकलो सूत्रधार बॉम्बे खेळयसूचे म्हणलें री ते सूत्रधार हातान तसूचे बॉम्बी पुराय आमी सूत्रधाराल बॉम्बे ते सूत्रधारू त्या बॉम्ब्यांक कशी दोरान खेळयसितकी तशी परमात्मू तागे लोका बैसून हांगा जगत्यार आसूचे सर्व प्राणींक तोच खेळयसिता. तशें जावन खंयचे विशयांतू आमी मोह पावच्याक ना त्या म्हळ्यार आमी लेखील तशी कसली जगत्यांतू जायना. आनी एक तुगेले एक मोहान जेव ते तूं लेखता पळय तांकां दोळो ना तांणी कशें जाता की तांगेल गती कसं की खंयची कश्टां पडलीच की तांणी म्हणून तुगेलें मना येता पळय हांव आसतना तांकां हांगा चंदू करून पळय तशें जाता थंय हांवय ना तांणी कशी आसताची म्हूण म्हणलेलें एक त्या मोहजन्य जावन आशिल्ले एक विशय तो. तशें जावन त्या विशयाक दुख्ख येवचें सहज तूं दुख्ख करूनच इता म्हळ्यार कोणाकय कोणय ना कोण केदना सुरय वता कोण केदना म्हापशें वता म्हूण कळना. आमीच चेडवांक पसूचे चेडवाल खातीर करून दवरचें म्हूण लेगीत आनम्मा वग्गी वच्च्यो पुरोची जाल्यार जेवो चेडूय तशीच आनम्मा लेद्रा वच्च्यो पुरोची. कोणय ना कोणाल एक बंधन हे जिवनांत केदोळतय आसा तेदोळतय तांणी तांगेले ओट आसताची केदन तांकां वियोग जावका म्हूण परमात्मा लेखता. त्या वेळार परमात्माले एक निर्णया प्रकार ते जीव विंगड जाताची. ताका कोणय कसले करूं जायना कोणय ओट्टू जावन आसच्याक ना. जगत एक जीवन म्हणलें एक ट्रेनाचें प्रयाणशी त्या ट्रेनार आमी बैसून आमगेलें प्रयाण सुरू करतना ते स्टेशनांत विंगड जन सकड मेळटाची. आमी तांगेले ओट बैसून उलयताची तांगेले योगक्षेम निमगिताची कोण ते म्हूण म्हणटाची. एक 3 दिसाचें प्रयाण आसा म्हूण जाल्यार ट्रेनार ते बोगी आशिल्ले जन पुरे एक नमने आत्मीय जाताची एकल्याल विचार तांकां कळटा म्हणून तांगेले स्टेशन येता तांणी देंवन वताची मागीर तांणी कोणकी आमी कोणकी. तशीच जिवनांतूय पशु पत्नी सुत आलय ह्या पुराय ऋणान बंद रुपान मेळचे म्हूण म्हणटाची. आमगेलें ऋण कितलें आसा तितले काळ मान तांणी आमगेले ओट आसताची. एक आस्ती जेवो एक घर जेवो बामण बायलेक जेवो बायल बामणाक जेवो चेडूं आवस बापूक जेवो आवस बापूस चेडवांक जेवो देवान कितले काळ थंय लेखला तितले काळ थंय मात्र आसताची. मागीर तांगेले जाल्ले अंत्य म्हूण म्हणले कुडले तांणी पुराय सोण वच्चूका जाता. म्हगेले चेडूं सान म्हणून खंयचे आवसूनय लेखूं ना जेवो म्हाका बायल ना नातल्या हांव कशी जीवन करचें म्हूण सांगून खंयचे बामणानय लेखचे ना. बामण ना अशी कशी आसूं हांव म्हूण खंयचे बायलेनय लेखचे ना. इत्याक म्हूण म्हळ्यार जीवन म्हळ्यार इतलेच खंय संयोग आसा थंय वियोग
ताची असता आम्ही त्या देवाले एक नियमाक बद्ध जावन हांग जीवन कोरका जाता तश जावन या पुरे अज्ञानाचे मूल जावन येवचे अविद्या मोह माया आम्ही नानतलं त्यांनी कसं करता की असल पुरे आमगेल मना दिसचे कोणही कोणा काही नांचे जगत्यान तू जलरे जगत्ती राबना चलत रस्ता तशीची तांग तांगेल वांट्याचे सुख कष्ट दुःख पडीशी घेऊन येईल त्यांनी भोगू का त्यांनी नानतलं आम्ही कशी जीवन करचे आम्ही नानतलं तांक कोणस येपरे कोणीही कसलेले कोणा जीवन जातरवता कष्ट की सुख की परमात्म त्या बोगचित असलेक शक्ती दित्तर असता तश्चावनु तो संजयू संजय नारदू धृतराष्ट्राक सांगता तू पळय हे पांचभौतिक शरीर काल कर्म गुण म्हण म्हणलेली एक ताजे अधीन जावन चलता म्हळ्यार कितले काल थंय हांगा सुका खंयचे कर्म त्या शरिरान कोरका ताजे गुण कसले सात्विक की राजसीक की तामसीक की ताक समजावन त्या शरिरान तोल जिवात्मो त्या शरिरा निमित्त कसल चकडी कर्म जिवात्माकय शरिराचे कर्माकय कसले ह्या ना जाल्यार कर्मरुपी एक बंधन म्हणटा ते शरीर घेवन त्या जिवात्मान येतना त्या शरिरान कसं चकड कोरूस म्हण म्हळ्यार निर्णय जावन जाता तश जावन तो सांगता आम्ही खंय एक ह्या बोवाले तोंडांत पडलेले एक प्राणी पराधीन जाली ती मागीर ते भायर येवका म्हळ्यार ताका जत्वे ना ते बाबान ताका गिळचोची कथम अन्यांस्तु गोपाई ही सर्पग्रस्तो यथा परम सर्पग्रस्तो सर्पान धरली नंतर मागीर ते धरलेले तसले शरीर पराधीन जाली न्हय सर्पाल अधीन जाले मागीर ते शरिरान आमी भायर येताचे म्हूण सांगून भायर येवचे जत्वे ना तशीची देवानीक केल्ला कसले अहस्तानी सहस्ता नामपदानी चतुष्पदां फल्गुनी तत्र महतां जीवो जीवस्य जीवनम जीवो जीवस्य जीवनम म्हळ्यार देवान हांगे एक निर्णय केला सಣ್ಣ जीव ಹೊಡ್ಡ ಜೀವಾಂಗೆಲ आहार त्या ಹೊಡ್ಡ जीव आनी ಸ್ವಲ್ಪ ಹೊಡ್ಡ ಜೀವಾಂಗೆಲ आहार म्हूण सांगून परमात्मान एक निर्णय करून गेला जगत्यांतू जीवो जीवस्य जीवनम तंग तंगेल जीवन कंच कंची जीवा निमती जावका त्याची रितीरी जावन वता म्हूण सांगून नारदू धर्मरायाक सांगता आनी परमात्म मात्र समस्त आत्मांगेले परमात्म जावनस तो मायेन विंगड विंगड रितीर तो प्रकट जाता म्हळ्यार अवतार घेवन येता तश जावन परमात्मा निमित्त ह्या पुरे जेवचे नानातल्या कसलेय जीवनान तूं जायना म्हण म्हळेले चिंतनेन तूं केवल परमात्मालेक निर्णय मात्र पळय तश जावन तो कोण तो परमात्मा म्हळेले चिंतन करूं नाका तूं कृष्णाक केन्नाय पळयला पळय तोच कृष्ण तो परमात्मो आत्ता ताणें हांगा अवतार घेवन येयला कार्य ताणें परिपूर्ण केला आनी ಸ್ವಲ್ಪ काम तागेले बाकी सांगा तशें जावन तो आतां द्वारकेंतस हांगा आसतितले काळ तुम्ही तागेले विशय चिंतन करून तुम्ही हांगा तुमगेले जीवन तुम्ही करका आनी तुगेले मानताल खातीर म्हावे खातीर तूं कसलेय चिंतन करचें नाका धृतराष्ट्र सह भ्रात्रा गांधार्या च स्वभार्यया दक्षिणेन हिमवत ऋषीणाम आश्रमम गता तो हिमालयाचे दक्षिण भागान तो आशिल्लो तसले एक सप्तस्त्रोत म्हूण सांगिल्ले सप्तर्षी धाम म्हणटाचे आमी थंय गंगा सप्तधार जावन विंगड विंगड जावन होळून वता म्हणस थंय त्या जाग्याक सप्तस्रोत म्हूण म्हणचे जेवो सप्तर्षी धाम म्हणचे ते थंय सुचेर शिंगेला आश्रमा भितर धृतराष्ट्राबून थंय तो चंद्रितीर जीवन करतरस तूं कसले भिवका म्हणना तागेले जिवनाक कसले तोंदरे जल्वे म्हूण तूं लेखका म्हणना थंय तरी काल स्नान करता विधीपूर्वक अग्निहोत्र करता आतां केवल जलाहारी जावनस आनी हांगासतना ताका केदना पळयल्यार तुमकां पळयतन पळयतन तागेले मनान तूं जाळ मत्सर सकड येत तशिल्लें पळय ते थंय कसलेय ना तशें जावन तो थंय सुकारस तागेले सर्व मनान तुले कल्मश पुरे गेल्ला तशी आनी कसं करता म्हूण म्हळ्यार तो तागेले प्राणवायूक तोची हतोटी घेता तागेले सवय इंद्रिय म्हळ्यार पंच ज्ञानेंद्रिय मन तागेले कंट्रोलान तूं येवनस तशें जावन आनी तो समस्त कर्म त्याग करून संन्यास घेवन स्थितप्रज्ञ जावन आसा तशें जावन तूं आत्त बिनी वापस मानता म्हूण ताका सोदूच्या चमकल म्हूण गेले तो कसो की इतली काळ थंय तो हांगा जगत्यान तूं स्वार्थ तागेले मोह म्हूण म्हणलेले ज्ञाना पळोवन ताणें एक निष्प्रयोजक जीवन केलेलें आत्तां कसो की विदुराल निमती तागेले कसो की पूर्व पुण्य म्हळ्यार धृतराष्ट्र एक पुर्वान तूं गंधर्व जावन आशिल्लो म्हूण म्हणटाची तशी धृतराष्ट्र तागेले कसो की शापा निमती तो आयलो ते तशें जावन तो वपास ताका
त्या एक तागेले पूर्व जन्म चांग आशिल्ले देखून ह्या जन्मांत ताकात कशें की चांग करचें तसलें योगू आयला तशें जावन तूं आतां बिनी चमकल म्हूण जाल्यार थंय वपास तूं बिनी आप्पन हाडलें म्हूण जाल्यार तागेले एक आत्मोद्धारा वाटेक तूं अड्डी हाडल्या वरी जाता तशें जावन तूं थंय वच्चाक नज म्हूण सांगून सांगता आनी सांगता की धर्मराया आनीक 5 दीस मागीर धृतराष्ट्र तागेलें शरीर त्याग करता. त्याग करली नंतर तो तागेलें शरीर लासून मरता. मागीर गांधारी तशीची त्याच अग्नीक प्रवेश करता म्हूण सांगून जाल्यार तागेले अण्णान गांधारीन सकडी तशी अग्नी प्रवेश करचे पळोवन विदूर थंय दुखून तीर्थयात्रे खातीर वापस वता म्हूण सांगून देवर्षी नारद सांगताची आनी तुंबूर उलवटो तांणी स्वर्ग लोकाक वताची. युधिष्ठीर तांगेले कसले उपदेश आसा ते तो तागेल्या मनान तो दवरून घेवन तो सर्व शोक मोह सोडता. कित्याक म्हळ्यार शोक मोह सोडूंक जतन मे आनी जाल्यार धर्मरायो इतले काळ कसले की एक मेगेल निमती जाल्यार तो धर्मिश्ट जाल्यार ताका सर्व गोत असल्यार मेगेल निमती जाल्यार म्हूण सांगून सगळो दीस तो मनान तूं दवरून घेवन आसपा तशें जावन तूं आनी त्या पळय दवरच्या नज तांणी तांगेली इतल्या आसाची तूं वयता तूं चमकल म्हणजे तांणी वपास मोहा पडताची म्हूण सांगून तुवें तांगेले मोहान तुवें हांगा दुख्ख करच्या नज म्हूण सांगून तो नारद सांगता कोणाक धर्मरायाक. तशें जावन धर्मराय नारदाल निमती पुरो आयकत तो कसले आनी मुखारसून धृतराष्ट्र गांधारी कुंती देह त्याग करताची विदूर तो तीर्थयात्रे वचून थंयच्यान परमधामा वता म्हूण सांगून तागेले मना येता आनी आतां ताका यादव वंशाचें चिंतन सुरू जाता. कृष्ण परमात्मा थंय कसो करता की यदुवंशाचे जन पळय सवक्यार आसच की ना की कशें आसच की असल पुरे चिंता ते धर्मरायाल मनान तो येत्तर आसता. तशी तो हांगाक भागवत प्रथम स्कंदाचे 12 अध्याय जाल्लेले तसली ही काणी परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत्. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. श्री हरि गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु.